नमस्कार. मी नेहा सागवेकर, ग्राफोलॉजिस्ट आणि एनर्जी एन्हान्समेंट एक्सपर्ट. सक्सेस एनर्जी मंत्रा या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे आणि येत्या 3 वर्षामध्ये 5,000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करून त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बनवणं हा माझा ध्यास आहे. आणि पुस्तकातून स्वयंप्रेरणा ह्या पुस्तक विवेचन कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंजुषा मॅडम, स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही तुमची ओळख नमस्कार. करून नमस्कार. Yes. मी मंजुषा केळकर, मी ट्रान्सफॉर्मेशन कोच आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कुठल्याही क्षणी आपण जेव्हा स्थित्यंतरातनं जात असतो, पहिलं आपण इग्नाइट होतो, आपल्याला एक स्पार्क मिळतो, त्याच्यानंतर आपण ट्रान्झिट फेजमध्ये जातो. कळत नाही आपल्याला की हे असं आपल्याला ट्रान्सफॉर्म तर व्हायचंय, पण आता स्टेप्स कशा घेऊया. तो एक ट्रान्झिट फेज असतो. सिनॉनिमस म्हणजे आपण एका फ्लाईटमधनं दुसऱ्या फ्लाईटमध्ये जात असताना आपलं लगेज पुढे गेलेलंच असतं आणि आपण एक ट्रान्झिट फ्लाईटमध्ये असतो. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन होतं आणि त्याच्यानंतर मग पुढची स्टेप येते. सो ही जर्नी कशी घ्यायची त्याच्याबद्दल मी मार्गदर्शन. ग्रेट. सो आज आपण इथे पुस्तकातून स्वयंप्रेरणा या पुस्तक विवेचनाच्या प्रोग्राममध्ये पहिलं पुस्तक आपण घेतलेलं स्टार्ट विथ व्हाय आणि त्याचे 3 दिवस 3 भाग आपण पाहिलेले आहेत. आणि पुस्तक वाचनामधून आपण एक एक स्टेप पुढे जातो, जसं गुड, बेटर, बेस्ट आणि बियॉन्ड द बेस्ट. आणि हेच आपण इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. अख्खं पुस्तक ज्यांना वाचायला जमत नाहीये त्यांच्यासाठी आपण हे एक थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. आणि हे पुस्तक जसं 3 दिवस मी सायमन सिनेक आणि स्टार्ट विथ व्हाय पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे. तर त्याच्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर जे आज प्रेक्षक आहेत त्यांनी आधीच्या 3 एपिसोड पाहावेत. म्हणजे सायमन सिनेक आणि स्टार्ट विथ व्हाय बद्दलची काही क्लॅरिटी तुम्हाला ह्याच्यातनं येऊ शकते. सो आपण इथे आता पुढे जातो. आपण काल सेकंड पॉइंट जो आहे, टू अंडरस्टँड व्हॉट टू डू, म्हणजे व्हाय स्टार्ट विथ व्हाय, तर त्याच्यातला सेकंड पॉइंट आहे टू अंडरस्टँड व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. त्याच्यातला व्हॉट टू डू आपण पाहिला आणि आज आपण हाऊ टू डू पाहणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने हा आजचा आपला 4था भाग आहे, हाऊ टू रॅली दोज हू बिलीव्ह. आणि मंजुषा मॅडम, तुम्ही हा जो 4था भाग आहे तो तुम्ही एक्सप्लेन करावा ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. ऑल युअर्स, हँड ओव्हर टू यू. येस. इथे काय आहे, जेव्हा आपण हाऊ टू रॅली दोज हू बिलीव्ह हा मागच्या ह्याला रेफरन्स आहे. कारण मार्टिन लुथर ज्युनियर जे आहेत ते ज्युनियर, त्यांनी जेव्हा वी बिलीव्ह असा उद्घोष दिला किंवा पब्लिकने त्यांच्या बरोबर जो उद्घोष दिला त्यांच्या या म्हणण्याला की आपण वी आर बॉर्न इक्वल्स आणि म्हणून कृष्णवर्णीय वगैरे असं काही नसून आपण मनुष्य आहोत अँड वी आर ऑल बॉर्न इक्वल्स. तर त्याच्यानंतर एक पब्लिक मधनं ऑटोमॅटिकली स्वयंस्फूर्तीने त्यांनी न सांगता हा एक उद्घोष क्रिएट झाला, दॅट वी बिलीव्ह. तर ह्या स्लाइडमध्ये आपण हे बघण्याचा प्रयत्न केलाय, हाऊ टू रॅली दोज हू बिलीव्ह, म्हणजे ज्यांना तुमच्या वायवर तुमच्यावर बिलीफ आहे त्यांना रॅली कसं करायचं. रॅली म्हणजे त्यांना लीड कसं करायचं, त्यांना मार्ग कसा दाखवायचा आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांना बरोबर कसं घेऊन जायचं. रॅलीचा अर्थ जेव्हा आपण इथे म्हणतो ना की या व्यक्तीची रॅली आहे, ह्याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीला आपण ऐकायला जातोय आणि तो जो मॉब आहे, तो जो समूह आहे, तो त्या व्यक्तीच्या साठी म्हणून तिथे आलेला आहे. असं म्हणतो आपण की या व्यक्तीची रॅली, त्या व्यक्तीची रॅली, ह्याचा अर्थ आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीला ऐकायला हा जनसमुदाय आलेला आहे आणि त्याच्यातनं त्याला काहीतरी मिळवायचंय किंवा तो जे व्यक्ती जाणून घेतोय किंवा सांगतोय ते ऐकण्याची मला उत्सुकता आहे, असं ह्याला या रॅली या शब्दाचा अर्थ आहे. तर म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत, हाऊ टू रॅली दोज हू बिलीव्ह. कारण आता तुम्ही एक उद्घोष दिला की वी बिलीव्ह, आता हे तुमचं कर्तव्य आहे की ह्या सगळ्यांना बरोबर कसं घेऊन जायचं, त्यांना आपल्या बरोबरीने एक मुव्हमेंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं. कारण कुठलीही गोष्ट ही एक मुव्हमेंट मध्ये कन्वर्ट झाली की ती एक छोटीशी एंटिटी किंवा कोणाचा थॉट प्रोसेस न राहता एका समाजाच्या उत्थानाचं काम ऑटोमॅटिक. येस. म्हणून हे असं एक ऑरेंज कलरची नाव म्हणजे तो लीडर आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पाठी येणारे लोक आणि किंबहुना जे पाठी येतात तेच त्यांच्या बरोबरीचे लोक असतात. फक्त
तो जो ऑरेंज आहे तो वाय असतो, असं आपण एक धरून चालू. आता इथे हे जे पिक्चर आहे ना, ह्या पिक्चर मध्ये आपल्याला एनर्जी मोटिवेट्स बट करिश्मा इन्स्पायर्स. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ह्या दोन लोकांचं चित्र बघतो ते प्रेक्षकांनी नंतर टाकावं की हे दोघं कोण, हे तुम्ही माहित आहे आपल्याला सगळ्यांना. पण तरी सुद्धा जेव्हा आपण हे पिक्चर बघतो तेव्हा आपल्याला काय दिसून येतं, की एक जो लीडर आहे, मी ते मुद्दाम नाव नाही घेणार आहे कारण मला उत्तराची अपेक्षा आहे. एक लीडर आहे, तो काय करतो, तो त्याच्याकडे जर तो करिझमॅटिक लीडर असेल, तर करिझमॅटिक लीडर काय करतो, तर तो इन्स्पायर करतो. आणि एनर्जी जर देणारा लीडर असेल, हा जो बाल्मर आहे इथे, हे काय करतात, एनर्जी देतात. आणि जेव्हा एनर्जी म्हणजे एक क्राऊड आहे, त्याला तुम्ही खूप भयंकर एनर्जी दिली, खूप असं मोटिवेट केलं, इकडे हे करा, तिकडे ते करा, असं करून प्रचंड एनर्जी घातली तुम्ही रूम मध्ये, तर तुम्ही काय केलं, मोटिवेट. पण अगेन आपण जसं मागच्या एपिसोड्स मध्ये बघितलं की मोटिवेशन हे शॉर्ट टर्म असतं कारण ते बाहेरून आलेलं असतं. आणि आतून आलेल्या मोटिवेशनला इन्स्पिरेशन म्हणतात. आणि इन्स्पिरेशन कोणाबरोबर असोसिएटेड असतं, वाय वाल्या माणसाबरोबर, ज्याचा स्वतःचा वाय क्लिअर असतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही रूम मध्ये एनर्जी देता, तुम्ही जेव्हा रूम मध्ये एनर्जी पंप करता, ती शॉर्ट टर्म असू शकते जर जाताना तुम्ही त्यांना इन्स्पायर नाही केलं. म्हणजे आलेली रूम आणि गेलेली रूम, आलेली लोक तुम्हाला आणि नंतर जातानाची लोक, ह्याच्यामध्ये फरक काय असला पाहिजे, तर येताना ते मोटिवेटेड होते आणि जाताना ते इन्स्पायर होऊन गेले पाहिजे. हा जर तुम्ही फरक करू शकला देन यू आर अ व्हेरी गुड लीडर. कारण इथे डिफरन्स कशामध्ये येतोय, मोटिवेशन आणि करिश्मा. एक एक लीडर कॅरिझमॅटिक आहे, त्याची पर्सनॅलिटी कॅरिझमॅटिक आहे, म्हणजे तो काय करतोय, तो इन्स्पायर करतोय. आता आपल्याला काय वाटतं, नेहमी चांगले ओरेटर असले पाहिजे किंवा त्यांची एक पर्सनॅलिटी असली पाहिजे, ते असे चालले पाहिजे, त्यांनी असे कपडे घातले पाहिजे, हे सगळे पेरिफरल्स आहेत. ह्या सगळ्यांनी तुम्ही एनर्जी देऊ शकता, तुमच्या स्पीचनी, तुमच्या टोननी, तुमच्या व्हॉइस क्वालिटीनी तुम्ही एनर्जी देऊ शकता रूमला. पण इन्स्पिरेशन तोच व्यक्ती देऊ शकतो जो वाय मधनं बोलतो आपल्या. म्हणजे तो आपल्या वायमधनं लोकांना इन्स्पायर करतो आणि तेव्हा रॅली क्रिएट होतो, जशी आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितली किंवा मार्टिन लुथर किंग ज्युनियरच्या ह्याच्यामध्ये आपण रॅलीमध्ये बघितली की उत्स्फूर्तपणे आवाज येणे, म्हणजेच आपण त्या क्राऊडला, त्या लोकांना इन्स्पायर करू शकतो. आणि जेव्हा हे आपण इन्स्पायर करतो तेव्हा तो लीडर करिझमॅटिक लीडर असतो. अदरवाईज बाकीचे सगळे लोक आपल्याला मोटिवेट करतात, पण जसं मी म्हटलं तसं की मोटिवेशन हे शॉर्ट टर्म असू शकतं. If you want to keep yourself motivated for a long part of your life, then you should be inspired by why, either your why or someone else's why. तुम्ही त्या वायला अलाइन असलं पाहिजे. आणि म्हणून ग्रेट लीडर्स जे असतात त्यांच्याकडे क्लॅरिटी ऑफ वाय असल्यामुळे ते करिझमॅटिक ठरतात. आजच्या सुद्धा पॉलिटिकल सिनारिओ मध्ये आपण बघतो की खूप सारे ग्रेट लीडर्स आहे ज्यांचा वाय क्लिअर आहे. रिटायरिंग ही जी आहे चान्सलर जर्मनीची, अँजेला मार्केल, शी इज गोईंग नाव, बट हर वाय वॉज व्हेरी क्लिअर फ्रॉम डे वन. आणि म्हणून तिच्याकडे करिझमॅटिक लिडरशिप आहे. युरोपियन युनियनचे सगळे लोक त्यांचं ऐकतात. जर्मनीला त्यांनी ज्या ह्याच्यामध्ये वर घेऊन गेले ते सगळ्या लोकांना मान्य आहे. मुद्दाम इंडियन एक्झाम्पल्स घेत नाही कारण कारण कंट्रोवर्सीज आपल्याला नको आहेत, त्यामुळे आय एम सॉरी फॉर द व्ह्युअर्स, इंडियन एक्झाम्पल्स मुद्दाम घेत नाही मी बरेचदा, कारण त्याच्यामध्ये मग कुठेतरी पॉलिटिकल फ्लेवर वगैरे जनरेट. येस ना, स्टार्ट विथ वाय बट नो हाऊ, हे जे आपण ह्याच्यामध्ये आपण डिपेक्ट केलेलं आहे की आपल्या वायला आपल्याला माहिती तर असलं पाहिजे, पण आपला हाऊ माहिती असला पाहिजे. आता जो आपला हाऊ आहे त्याचे आपण बरेच सारे एक्झाम्पल्स इकडे घेऊच शकणार आहोत, पण तरी सुद्धा या एका पर्टिक्युलर स्लाइड मधनं काय डिपेक्ट होतं हे सुद्धा मला सांगायला जरूर आवडेल, पण तरी सुद्धा मला ऐकायला पण आवडलं असतं की ही पर्टिक्युलर स्लाइड तुम्हाला काय सांगते, की गोल्डन सर्कल बरोबर आपण एक पॅरलल एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न. आणि तो जो गोल्डन सर्कल आहे तो इनसाइड आउट आपल्याला सांगतो, तर सर्वात आतमध्ये वाय आहे, त्याच्यानंतर हाऊ आहे, त्याच्यानंतर व्हॉट आहे. म्हणजे आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इनसाइड आउट करतो आहोत. आणि मग वाय काय डिपेक्ट करतोय आपल्याला, तर आपला वाय जो आहे तो आपल्याला जे सांगतोय ते पण आपल्याला माहिती आहे. काय वाय सांगतोय, वाय इज युअर पर्पज, लाईफचा पर्पज काय आहे तुमच्या, प्रोसेस आहे, आणि मग नंतर ऍक्शन आहे. व्हॉट आपली जी आहे ना ती आपल्याला ऍक्शन दाखवते, की आपल्याला हाऊ म्हणजे ऍक्शन, आणि व्हॉट म्हणजे जे तुमचे खालच्या स्तरातले लोक असतात ते तुम्हाला काय सांगत असतात आणि ह्याचा रिझल्ट आहे तो. हाऊ
इज ऍक्शन, वाय इज बिलीफ सिस्टम. आपण परत जाऊया मागे जेव्हा आपण लिम्बिक ब्रेन डिस्कस केला होता. तर त्यामुळे काय आहे की तुमचा जो वाय आहे तो तुमची बिलीफ सिस्टम, आणि त्याच्यानंतर जो तुमचा हाऊ आहे तो ऍक्शनेबल स्टेप्स आहेत. की आता म्हणजे काय होतं ना की आपण वायचा विचार तर केला, ग्रेट थिंकर्स वगैरे असं सगळं म्हटलं, रिबेलियस पीपल, दे वर व्हेरी ग्रेट थिंकर्स, पण त्यांच्या थिंकिंग प्रोसेसला प्रॅक्टिकॅलिटी मध्ये आणण्यासाठी आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला लागतं. आणि म्हणून या गोल्डन सर्कलला आपण असे पॅरलल्स ड्रॉ केले. आणि मग नंतर व्हॉट म्हणजे रिझल्ट ऑफ दीज ऍक्शन्स. ह्या 3 आपण मुद्दे ह्या पर्टिक्युलर स्लाइडमध्ये डिस्क्राईब केलेले आहेत. की स्टार्ट तर करायचं आहे वाय पासनं, पण आपल्याला आपला हाऊ माहिती असला पाहिजे. आपण व्हॉट पर्यंत नंतर जाणार आहोत, पण हाऊ माहिती असायला पाहिजे. म्हणजे या आयडियाज, या इन्स्पिरेशन्स, या मोटिवेशन्स ऍक्शनेबल स्टेप्स मध्ये कशा आणायचे हे आपल्याला फक्त माहिती. येस, ओके. आता नेक्स्ट आपण बघतोय की आपण जसं हा कोण हे आपण असं परत हा गोल्डन सर्कल का बरं घेतला, ह्याचं रिझन हे आहे की हा जो गोल्डन सर्कल आहे ना हा 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल असतं ना की आपल्याला असं फ्लॅट वाटते प्रत्येक गोष्ट, आणि जर आपण त्याला डेप्थ दिली, म्हणजे 3rd डायमेन्शन दिला, तर त्याला एक डेप्थ निर्माण होते. म्हणजे असं वाटतं की जणू काही आपण असं वरून खाली बघतोय. आणि जेव्हा आपण वरून खाली बघतो ना, आणि आपल्या ब्रेनला सपोज आपण म्हटलं की वरून खाली बघूया, तर सर्वात आत मध्ये वाय आहे, आणि ऑटोमॅटिकली तुम्ही जर बघितलं तर ह्याला कोनिकल शेप येतो. आणि जेव्हा ह्याला कोनिकल शेप येतोय तेव्हा वरचा जो टिपिंग पॉइंट आहे, वरचा जो आहे सर्कल, एकदम छोटासा आहे, त्याला जास्त विड्थ नाहीये. म्हणजे इथून कोण ऑपरेट करतात, लीडर्स ऑपरेट करतात. मग लीडर्स कोण असतात, जे गुड विजनरीज असतात. आता इथे विजन आणि मिशनचा फरक आपण पुढे बघणारच आहोत, पण हा आपल्याला खूप इम्पॉर्टंट फरक बघायचा आहे की वाय वाले लोक लीडर्स असतात, आणि लीडर्स जे असतात ते विजनरीज असतात. ते फ्युचर बघण्याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. आजपासून 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी काय होणार आहे याची त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. तर ते वाय वाले लोक असतात, दे आर लीडर्स, आणि म्हणून तो असा कोनिकल कोन अगदी टिपिंग पिन पॉइंटेड आहे. त्याच्यानंतर येतात हाऊ. आणि हाऊ जसं इथे नेहानी, येस नेहा, थँक्यू फॉर मेकिंग सच ब्युटिफुल स्लाइड्स. मी कालच्या एपिसोडमध्ये विसरले, बट यू हॅव डन अ ट्रिमेंडस जॉब अँड यू हॅव वर्क व्हेरी हार्ड टू प्रिपेअर दिस स्लाइड्स. आय एम सिम्पली एक्सप्लेनिंग इट. So all credit goes to you. So how is your senior executives, म्हणजे काय होतं की लीडरनी एक विचार केला, तो विजनरी आहे, पण आता ह्याला ऍक्शन स्टेप्स मध्ये घेऊन येण्यासाठी आपल्याला जास्त ब्रॉड, म्हणजे जास्त नंबर्स मध्ये हाऊ वाले लोक लागतात. कारण हाऊ वाले लोक ना असे 100% फॉलोअर्स नसतात. ते काय करतात की तो जो विजनरी आहे त्याच्या वायला बिलीव्ह करतात, आणि मग म्हणतात की ओके तुम्ही हा वाय बनवला, पण आता या वायच्या विजन पर्यंत पोहोचण्याचे मार्ग आखण्याचं काम हे हाऊचे लोक. म्हणजे सक्सेस टीमवर्क. कारण एकट्या विजनरीने विजन बघून सक्सेस कधीच अचीव्ह होऊ शकत नाही, हे आपल्याला इथे अगदी प्रोफाउंडली जाणवतं. कारण कोनिकल स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर आधी पॉइंट आहे, मग त्याचा बेस मोठा झाला, आणि मग वॉटचा बेस आणखी मोठा झाला. म्हणजे आपण हा जो वाय घेतलाय त्यातनं विजनरीच्या डोक्यात आयडिया निघाली, त्यांनी थिंकिंग करायला चालू केलं. त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे कॅडरचे लोक आहेत ते पण त्याला कसे पाहिजे, ते पण त्यांनी कसे व्यवस्थित सिलेक्ट केले पाहिजे, तर ते असे सिलेक्ट केले पाहिजे जे त्याच्या वायवर बिलीव्ह करतात. जसं इथे वॉट डेझनीचं एक्झाम्पल घेतलं जातं. डेझनीच्या डोक्यातनं सगळं आलं, त्यांनी असं डेझनी लँड वगैरे सगळं डोक्यातल्या आयडिया आहेत, पण त्याचं एक्झिक्युशन त्याच्या मोठ्या भावाने. नाहीतर डेझनी वर्ल्ड नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात आली नसती, ती फक्त त्याच्या डोक्यातली आयडिया राहिली असती. त्यांनी फार थोडंफार केलं असतं, मग थोडासा धडपडला असता, मग पुढे कसं जायचं समजलं नसतं, आणि मे बी तो डायडाऊन झाला असता. पण त्याचा मोठा भाऊ जो त्यांच्यापेक्षा 8 वर्ष मोठा होता, ही वॉज अ बँकर. सो ही अंडरस्टूड द मनी मॅटर्स अँड हाऊ टू एक्झिक्यूट इट. म्हणजे वायच्या व्यक्तीला हाऊचा व्यक्ती हा नेहमी सपोर्टिंग असतो, आणि हाऊचा जो व्यक्ती असतो त्याला माहिती असतं की ह्या वायच्या डोक्यातनं निघालेल्या कल्पनांना कसं एक्झिक्यूट करायचं, किंवा त्याचा ऍक्शन रूट कसा बनवायचा, किंवा ही कल्पना अस्तित्वात कशी आणायची, हे त्या हाऊच्या लोकांना व्यवस्थित माहिती असतं. आणि म्हणून नुसतंच वायनी कामं होत नसतात. वायज आर थिंकर्स, पण म्हणूनच समाजामध्ये ते कमी प्रमाणात आहेत.
त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला हाऊचे लोक लागतात, जे सिनियर एक्झिक्युटिव्ह असतात. आणि मग त्याच्यानंतर आपला पूर्ण एम्प्लॉई बेस असतो पूर्ण ऑर्गनायझेशनचा, की जो व्हॉटनी ऑपरेट करतो. आणि हा व्हॉटनी ऑपरेट करतो म्हणजे तो काय करतो, की आपल्या कंपनीचा वाय कस्टमर पर्यंत पोहोचवतो. कारण जेव्हा ना ऑर्गनायझेशन छोटी असते किंवा एक इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनला रन करत असतो, तेव्हा तर तो कंटिन्युअस कस्टमर बरोबर बोलत असतो. म्हणजे त्याचा कस्टमर कॉन्टॅक्ट असतो फुल टाइम, कारण तो B2C मध्ये ऑपरेट करत असतो जेव्हा तो छोटा असतो तेव्हा. आणि मग काय होतं, की मग तो त्याचा वाय कस्टमर पर्यंत व्यवस्थित पोहोचवतो. आता सपोज करा, की नेहा मॅमनी एक सुरू केलं आणि मग त्यांच्याकडे जास्त लोक यायला लागले. त्यांच्याकडे तर 24च तास आहेत, त्याच्यातले मॅक्झिमम एक 8 तास वर्किंग करू शकतो आपण. याच्यापेक्षा जास्त एक अजून बॅच निर्माण झाली तर ते असं म्हणू शकतात, की आपण एका व्यक्तीला आपण आपलं तयार करू, की जो व्यक्ती ही बॅच इनिशियल हँडल करू शकेल. आता ज्या व्यक्तीला तुम्ही तयार करणार आहात, त्याचा आणि तुमचा जर वाय सिंक मध्ये असेल, तरच ती गोष्ट पास ऑन होणार आहे. अदरवाईज लोक म्हणतील नाही 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 नाही, मग तुम्ही नसाल घेत तर आम्ही नाहीये, किंवा आम्ही थांबतो. सो देन सक्सेसर प्लॅनिंग मध्ये खूप त्रास होतो. आणि म्हणून जो व्यक्ती तुमच्या खाली हाऊवाला आहे, त्या हाऊवाल्याला तुमचा वाय, जो फाउंडर ऑफ द ऑर्गनायझेशन आहे, त्याच्याबरोबर वायचा सिंक असला. आणि म्हणून खूपदा ना आपण बघतो, की हे जे 2 लोक असतात ना, ते 2 लोक, जसं आपण आता डिझनीच्या केसमध्ये बघितलं, ते 2 लोक चाइल्डहुड फ्रेंड्स असतात बरेचदा, हायस्कूलमध्ये एकत्र शिकलेले असतात बरेचदा. याचा अर्थ काय होतो, की त्यांना एकमेकांची थॉट प्रोसेस, त्यांना एकमेकांची पठडी ऑलमोस्ट माहीत झालेली असते कुठेतरी. आणि मग ते त्या अँगलनी व्यवस्थित ऑपरेट. सो हे बरेचदा होतं. आणि म्हणून मग काय, आता आपण व्हॉट पर्यंत पोहोचलो, की व्हॉट कोण आहेत, आपले एम्प्लॉईज आहेत, जे आपला वाय म्हणजे इन्स्टिट्यूट हेडचा किंवा सीईओचा वाय लोकांपर्यंत पोहोचवतात. आता इथे आपल्याला काय दिसून येतंय, की हे रिप्रेझेंटेशन मस्त झालंय या स्लाइडचं, की हु इज ही इज द हेड, इज द सीईओ, अँड ही नोज व्हॉट ही इज डुईंग. त्याच्या जर चेहऱ्यावर बघितलं ना तुम्ही, ही इज फिअरलेस. ही इज नॉट गोइंग टू बल्ज आउट बिकॉज इज वाय इज व्हेरी क्लिअर. मी आज धावणार आहे का, तर डोळे माझे फोकस घेतलेले आहेत का, कारण मला समोर हरिण दिसतोय का, तर मला शिकार करायची आहे का, तर मला माझं पोट भरायचंय, मला भूक लागली. आणि असं पण म्हणतो, की चिता किंवा हे सगळे प्राणी कधीही शिकार करत नाही जर त्यांचं पोट भरलेलं असेल तर. म्हणजे जवळ त्यांचा वाय क्लिअर नसतो ना, उगाच फुकट फाकट धावायला जात नाही. आणि हा पण विचार करत नाही, की उद्याच्यासाठी म्हणून मी एक हरिण आज मारून ठेवतो, समोरच उभा आहे म्हणून. सो सॉरी, ते म्हणतात, की ओके, so their why is very clear. I am going to go for a hunt when I am hungry, and when I am hungry, I'll get the meals. So I think these people are these beasts, the beautiful beasts. I just love this beast. So त्यांचा why clear असतो. आता आपलं जे मिशन असतं ना, मिशन आणि विजन, हे 2 गोष्टी जेव्हा आपण डिस्कस करायला घेतो, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट युअर मिशन अँड विजन इन युअर लाईफ इज. याच्यामध्ये ना खूपदा कन्फ्युजन्स होतात, कारण विजन जे आहे ते त्या टिप मधनं येतं, कोणच्या. कारण कोणच्या टिप मधनं तुमचं विजन येतं, तो जो विजनरी लीडर असतो तो ते विजन बघतो. आणि तो जेव्हा ते विजन बघतो कोणी एक व्यक्ती, तेव्हा तो कंपनीचा वाय असतो. आणि त्या कंपनीच्या वायच्या अलाइनमेंट मध्ये आपण जसं आता बघितलं, की जे हाऊ वाले लोक, त्याच्या खालचे सिनियर एक्झिक्युटिव्ह असतात, ते ही ड्रीम रिअलाइज कशी करायची हे बघण्यासाठी जेव्हा कामं करायला लागतात, तेव्हा ते त्या कंपनीचं विजन स्टेटमेंट. आणि विजन स्टेटमेंट नेहमी वायला डिफाईन करणारं असलं पाहिजे. आणि ते दाखवतं, की तुमचा वाय काय आहे, आणि त्याला आपण विजन स्टेटमेंट म्हणतो. आणि मिशन स्टेटमेंट जसं इथे लिहिलेलं आहे, ते मिशन स्टेटमेंट असतं हाऊ, त्या कंपनीचा हाऊ. म्हणजे आता या चित्त्याच्या केसमध्ये जर आपण बघितलं, याचा वाय आहे, की मला शिकार करायची, आणि ह्याचं मिशन काय आहे, हाऊ. मग त्याने डिफाईन केलं, की तो हरिण किती लांब आहे, त्याची धावण्याची स्पीड किती आहे, माझी धावण्याची स्पीड किती आहे, आणि मी त्याला कसं चकवणं आणि कुठपर्यंत मी पोहोचू शकेल, सो दॅट आय एम इनकॉग्निटो, मला रिकॉग्नाइज करणार नाही कोणी, आणि मग मी झडपते मानाले. दिस इज मिशन. आपण ऍक्शनेबल स्टेप्स लिहिले,
आणि इथे विजनच्या केसमध्ये आपण विजन बघितली की आता मला शिकार करायची. Similarly, vision comes from the tip of the cone from the leader, and then executable action steps are given by the senior executives. And then it is called as mission. So बरेचदा मी लोकांना गफलत करताना बघितलेलं आहे विजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट मध्ये. So I request all of you that you just sit down and identify your mission and identify your vision. If you are identifying your mission, that means you are writing some actionable steps. If you are identifying your vision, that means it's your dream which you want to come true, or your goals. येस, ग्रेट. ओके. तो आता ह्याच्यानंतर आपण जसं ह्याचं थोडंसं मागे बघितलं की वाय टाइप्स आणि हाऊ टाइप्स. आता हे लोक आहेत आपल्याकडे, पीपल टाइप्स, दोज हू नो वाय, नीड दोज हू नो हाव. आता आपण बऱ्याच डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलं, वॉल्ट डिझनीचं उदाहरण बघितलं. ज्यांच्याकडे इन्स्पिरेशन आहे ते एकटे कधीही काम करू शकत नाही, बिकॉज सक्सेस इज अ टीम स्पोर्ट. यू हॅव टू प्ले इट ॲज अ टीम. जर तुम्हाला सक्सेस हवी असेल तुम्ही इंडिव्हिज्युअलिस्टिकली, आम्ही आजकाल आपण म्हणतो की तुम्ही रिसर्च करताय तरी तो तुम्ही आजकाल इंडिव्हिज्युअल नाही करू शकत. तुम्ही एखादा आयटीचा प्रोजेक्ट घ्या, त्या आयटीच्या प्रोजेक्टला एक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, युनिट्समध्ये डिवाइड करून प्रत्येकाला दिलं असतं. कोणालाच कोण काय करतंय हे माहित नसतं, फक्त त्या युनिट हेडला माहित असतं की हे सगळे पझलचे पीसेस जोडले म्हणजे आपला फुल प्रोजेक्ट रेडी होणार. तर त्या प्रमाणाने आपल्याला आपलं काम, आपला हाव माहित असेल तर ज्याचा वाय आहे त्याला आपण सपोर्ट मध्ये जातो. आणि पण आपल्याला त्याच्या वाय वर बिलीफ असला पाहिजे. आपण जर वाय वर बिलीव नाही ठेवला ना त्याच्या वायवर, आणि तोच आपण आपला वाय जर नाही केला तर मग डिस्कॉर्ड निर्माण. आणि म्हणून आपण इथे काय म्हणतोय की इथे वाय टाइप्सचे लोक कोण असतात, ही नेहा मॅमनी इथे कॅरेक्टरिस्टिक दिली आहे की वाय टाइप्स आयडेंटिफाय कसे करायचे. तर त्यांचं इमॅजिनेशन ओव्हर ऍक्टिव्ह असतं, नेहमी काहीतरी ड्रीम करत असतात, इमॅजिन करत असतात, आणि त्यांना नेहमी असं वाटत असतं की हे ना बिलकुल इट्स सो इझी, वी कॅन जस्ट अकम्प्लिश इट. आपण हे असं चुटकी वाजवली की काम होऊन जाणार आहे, त्याला काय वेळ लागतो, हे असं केलं की तसं होऊन जाणार आणि मग असं होऊन जाणार. सो हे असे त्यांचे अकम्प्लिशमेंट त्यांना असं खूप इझी वाटत असतं. आणि ते नेहमी कारण फ्युचरचा विचार करत असतात, प्रेझेंट टेन्स मध्ये नसतातच ते कधी. ते नेहमी मी आता एक कम्प्युटर लॉन्च केला की सगळ्यांच्या घरामध्ये कम्प्युटर येईल, सगळ्यांच्या घरामध्ये कम्प्युटरला की प्रोडक्टिव्हिटी वाढेल की सगळ्यांचं लाईफ सुकर होईल, हा जो आहे ऍपलचा. तर आता ह्या वायला धरून तो विशनरी आहे, त्यांनी वाय घेतला. आता जेव्हा हाऊ येतो ना तेव्हा वायला फार प्रॉब्लेम, कारण आता हाऊ प्रश्न विचारायला लागतो की ठीक आहे बाबा, ही ड्रीम आहे, करणार कसं आपण ह्याला, ह्याच्यासाठी फायनान्स कुठून येणार आहे. म्हणजे हा जो वाय वाला आहे हा लिम्बिक मधनं ऑपरेट करतो, आणि हा जो हाऊ वाला आहे हा निओकॉर्टेक्स मधनं ऑपरेट करतो. मॅमेलियन ब्रेन आहे हे आपलं. मग तो प्रॅक्टिकल असतो, रिअलिस्टिक असतो, तो मार्केट रिसर्च करतो, लोन घ्यायचं असेल तर बाबा कसं मिळेल हे बघतो, आणि मग तो टीम बिल्ड करायला सुरुवात करतो. कारण हा वायवाला तर बसला असतो एका कोपऱ्यामध्ये आपल्या ड्रीम वर्ल्ड मध्ये. मग त्याला एक्झिक्युशन साठी खूप सारे हाऊचे लोक लागत असतात. म्हणून मग आपण जेव्हा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणतो ना, एक सीएफओ असतो, मग एक एचआर वाला असतो, एक प्रोडक्शन वाला असतो, हे सगळे हाऊस आहेत. बिकॉज दे नो हाऊ टू रिअलाइज द ड्रीम गिवन बाय अ पर्टिक्युलर पर्सन हु इज स्टँडिंग ऍट द टॉप. आणि हेच प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये जर आपण आयडेंटिफाय केलं तर आपल्याला दिसतो. घरामध्ये सुद्धा आपण जर म्हंटल ना तर आई वडील मुलं कोणापैकी तरी एक जण ड्रीमर असतो. हा ड्रीम तर केली, अरे पण करायचं काय पुढे. मग त्याला कोणीतरी अशी फुसला तर अरे ह्याला हे असं केलं म्हणजे हे अचीव होणार आहे. आणि दुसरी गोष्ट एक गमतीची जी आपण स्वतःबद्दल नेहमी ऑब्झर्व करतो ना, की आपण प्रत्येक सर्कमस्टान्स मध्ये वायला नसतो किंवा प्रत्येक सर्कमस्टान्स मध्ये हाऊला नसतो. आपण सर्कमस्टान्सेस प्रमाणे कधी वायला, कधी हाऊला, आणि कधी वॉटला असतो. कारण जे आपले स्ट्रेंथ्स आहेत ना तिथे आपण विजन करतो, आणि जिथे आपण फॉलोअर होतो ना तिथे आपण मिशन बनवतो, आणि जिथे आपल्याला लोकांना सांगायचं असतं तिथे आपण वॉट मध्ये जातो. त्यामुळे आपण जर आपलीच पर्सनॅलिटी बघितली, आपलंच दिवसभराचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या स्ट्रॉंग पॉइंट्स मध्ये आपण वायला असतो, किंवा आपल्याला मुलांच्या भविष्याची चिंता करायची आहे तेव्हा आपण वाय मधनं ऑपरेट करतो. आपण म्हणतो की नाही हे हे असं असं झालं पाहिजे, आय डोंट नो हाऊ. आपण हे असं खूपदा बोलतो.
अननोइंगली बोलून जातो, पण हे आपण खूपदा बोलतो. तर इथे आपण कुठेतरी रिलेट करू शकतो, की आपण असं म्हणतो, म्हणजे वी 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 सी द ड्रीम अँड वी से की आय डोंट नो हाऊ बट यू हॅव टू डू इट. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी ड्रीम बघितली आणि आपण त्याला म्हणतोय आता तू तुझे वाय डिफाईन कर, मी तर ड्रीम बघितली तुझ्यासाठी. हे अशा प्रकाराने आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातले किंवा पर डेचे सुद्धा आपल्याला, मग आपल्याला खूप अशी मजा वाटते, खूप अशी गंमत वाटते, की अरे मी केव्हा तरी वाय झोन मध्ये असते, मग केव्हा तरी मी हाऊस झोन मध्ये असते, आणि मग केव्हा तरी मी वर्क झोन मध्ये असते, आणि हे तिन्ही झोन माझ्या लाईफ मध्ये प्रॉमिनंटली कधी ना कधी असतात. म्हणजे सपोज करा की एखाद्या कंपनीचा सीईओ आहे, तर तो कंपनीमध्ये वाय झोन मध्ये असेल, पण घरी आल्याबरोबर मे बी तो हाऊस झोन मध्ये जात असेल, कारण घरी वाय डिफाईन करणारं दुसरं कोणीतरी असेल. So this is how I see to the people who are out there, why types, who types, and what. ग्रेट. आणि एक ना अजून हे इथे असं कुठेतरी जस्ट एक आय वुड लाईक टू स्ट्रेस दिस पॉइंट, की मागे जो आपण कर्व बघितला ना, आपण जो बेल कर्व बघितला मागे, तर तिथे ना वाय पॉइंटला जेव्हा आपण जातो ना, जेव्हा आपण करिझमॅटिक किंवा विजनरी असं म्हणतो ना, तेव्हा तिथे ते वायचे लोक इनोव्हेटर्सला अट्रॅक्ट करतात. इथे आपण पाहिलं मागच्या कर्व मध्ये की 2.5% वगैरे असतात. तर त्या कर्व मध्ये आपण जातो, इनोव्हेशन कर्व मध्ये, आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबरोबरचे जे दुसरे हाऊचे लोक असतात, ते लोक फर्स्ट स्टेप मध्ये जातात, अर्ली अडॅप्टर्सच्या फेज मध्ये. तो पण छोटासा फेज असतो अर्ली अडॅप्टरचा, आणि मग ते प्रोडक्ट जेव्हा मार्केटला जातं, तेव्हा मग तो टिपिंग पॉइंट रीच. हे आपण असं पण कुठेतरी रिलेट करू शकतो वायच्या लोकांना, आणि वायचे लोक अट्रॅक्ट करतात इनोव्हेटर्सला आणि अर्ली अडॅप्टर्सला, अँड देन इट गोज टू द मार्केट अँड द टिपिंग पॉइंट. ओके, नेक्स्ट. सो नेक्स्टला आपण एक जे हे घेतलेलं आहे, आता इथे ना खूप एक मजेदार एक्झाम्पल आहे, टू रन ऑर टू लीड. इथे एक व्यक्ती आहे, तो सपोज करा की एक आपल्या 2 मुलींबरोबर क्रॉस रोडला उभा आहे, आणि जेव्हा आपण असं परदेशात बघतो की जेव्हा कुठल्याही पेडेस्ट्रियनला क्रॉस करायचं असतं, तेव्हा तिथे अपोजिट साईडला लाल दिवा आणि हिरवा दिवा असतो. आता हिरवा दिवा म्हणजे तुम्ही क्रॉस करू शकता, म्हणजेच सगळ्याकडच्या गाड्यांनी आता थांबायचंय, कारण आता पेडेस्ट्रियन क्रॉसिंगची वेळ झालेली आहे. आणि हे अगदी निर्जन ठिकाणी सुद्धा असतं, म्हणजे असं काही नाहीये की ट्रॅफिकच्याच ठिकाणी असतं, सगळीकडे असतं. एक माणूस आपल्या 2 मुलींना घेऊन तिकडे उभा आहे, आणि मग तो विचारतो मुलींना की का ग, हे आता इकडे समोरच्या बाजूला आपल्याला रेड सिग्नल दिसतोय, ह्याचा अर्थ काय आहे? त्याच्यापैकी एक मुलगी म्हणते की ह्याचा अर्थ तुम्ही तिथेच थांबा जिथे आहे. तर मग तो म्हणतो की असं का, आपण रेड म्हणजे तो काहीतरी डेंजर असतं ना, असं का नाही होऊ शकत की तो तुम्हाला म्हणतोय की पळा. आता त्यांनी त्याच्या मुलांना, त्या व्यक्तीने काय सांगितलं की कुठल्याही सिच्युएशनचा दुसऱ्या अँगलनी सुद्धा विचार करता येऊ शकतो. हाऊ टू थिंक अबाउट द सेम सिच्युएशन, म्हणजे तुम्ही हे इम्बाईब नका करून घेऊ, कारण आपण सगळे लोक मॅक्झिमम ऑफ द टाइम्स त्या मुलीने जे उत्तर दिलं ना तसे वागत असतो. ते रूल काय सांगतो, आता इथे रेड लाईट आहे, रेड लाईट आहे म्हणजे काय, थांबा. पण रेडचा अर्थ डेंजर पण तर असतं ना, रेड ह्या रंगाचा अर्थ डेंजर पण तर असतं. मग ते वडील त्या मुलीला विचारतात की पण मग ह्याचा अर्थ असा पण असू शकतो ना की पळा पटकन, काहीतरी डेंजर आहे. आता आपण या दुसऱ्या अँगलनी सुद्धा या गोष्टीचा विचार करतोय, आणि म्हणून टू रन ऑर टू लीड. आता हे कोण पळून जातंय आणि कोण लीड बाय एक्झाम्पल करताय, या दोन्ही गोष्टींची आपल्याला इथे क्लॅरिटी येऊ शकते की देर इज ऑलवेज अनदर पर्स्पेक्टिव्ह. रन करायचं का लीड करायचं, आणि म्हणूनच इथे परत इम्बाईब होतं की सक्सेस इज अ टीम स्पोर्ट. तुम्ही एकटे सक्सेसफुल नाही होऊ शकत. आणि हे इथे जे मी व्यक्तीचं एक्झाम्पल दिलं, ही वॉज ब्रोडर, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी कंपनीज रन केल्या आणि त्यांनी मुव्हमेंट्स लीड केल्या. म्हणजे आपण जेव्हा कंपनी रन करतो तर तो सीएफओ होतो, ही वॉज नॉट अल्टिमेट ओनर ऑफ द कंपनी, ही ऑलवेज यूज टू बी सीएफओ लेवल, आणि त्यांनी खूप कंपनीजला टर्न अराउंड केलं. तर तो कंपनी रन करायची म्हणजे काय करायचं, दिलेले इन्स्ट्रक्शन फक्त फॉलो करायचे, आणि कंपनी
लीड करायची, म्हणजे कुठली मुवमेंट जनरेट करायची त्या कंपनीमध्ये, जसं मार्टिन लुथर ज्युनियरनी केलं, तशी मुवमेंट जेव्हा आपण क्रिएट करतो, तसं जर मग परत जर आपण ऍपलचं उदाहरण म्हटलं, तर ऍपलचं उदाहरण काय म्हणतं युजली, आणि युजली आपल्याला हे पण समजलं पाहिजे की सगळ्या मुवमेंट्स हा पर्सनल असतात. कुठेतरी आपल्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमुळे आपण ती एक मोठी मुवमेंट जनरेट करत असतो. असं नाही आहे की आपल्याला असं आतून सडनली असं इन्स्पिरेशन येतं की आपण या मॉबला लीड करायचं किंवा हे आपण अशी मुवमेंट क्रिएट करूया. आपल्या कुठल्या तरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस मधनं ती मुवमेंट रन होत असते, असं नेहमी आपल्याला एक साधारणपणे दिसून येतं. आणि म्हणून या व्यक्तीने खूप साऱ्या कंपनीजला टर्न अराउंड केलं. खूप नवीन 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 अँगलनी एका इन्सिडेंट्सला बघण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं. अँड दिस इज द वे ही वॉज व्हेरी सक्सेसफुल. आणि तोच हा व्यक्ती ज्याने आपल्या मुलीला विचारलं की रेडचा सिग्नल थांबा नाही नसून पळापण तर असू शकतो. येस. सो नो वाय, नो हाऊ, देन व्हॉट. आता स्लाइड आहे की आता कळलं आम्हाला की बाबा वाय म्हणजे काय, हाऊ पण समजायला पाहिजे, आता व्हॉटचं काय करायचं. विल मूव्ह टू द नेक्स्ट की काय करायचं बरं व्हॉट. ते क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि एक ह्यांच्या नेहा मॅम जे घेतात त्या अँगलनी लोगोचं पण एक मला इथे सांगायला आवडेल की लोगो मिनिंगफुल असतात, लोक लोगो डिझाईन करून घेतात, पण त्याच्याच बरोबरीने सिम्बल्सला पण खूप इम्पॉर्टंट. एक कंपनी जे डिपिक्ट करते ना, तर नुसता लोगो नाही, त्या लोगोचा अर्थ आणि त्या सिम्बलचा काय अर्थ आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि तो लोगो तुमच्या वायमधनं निघाला. तो लोगो आणि ते सिम्बल हे तुमच्या कंपनीच्या वायला डिपिक्ट करता आले पाहिजे, आणि ते तुमच्या लोकांना किंवा तुम्हाला लोकांना समजवता आले पाहिजे. हा लोगोचा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले आहे आपल्या कंपनीमध्ये. केव्हाही आपण जेव्हाही किंवा कंपनी फॉर्म करतो किंवा कुठली गोष्ट फॉर्म करतो, त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लोगो अँड सिम्बल्स. बिकॉज सिम्बल्स डिपिक्ट, बट प्रोव्हाइडेड यू आर एबल टू एक्सप्लेन देम. नुसतंच लोगो लावलाय तुम्ही तर आय थिंक प्रत्येक वेळेस ना प्रत्येक कंपनीनी किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशननी जेव्हा ते लोगो डिझाईन करतात ना, ते दे शुड एक्सप्लेन. टुमॉरो आय थिंक नेहा शुड एक्सप्लेन द मीनिंग ऑफ हर लोगो. So people will understand that why this logo is framed and what is the meaning of this, and which may say to people why I am doing what I am doing. And this is the way I am explaining, I am depicting myself. Yes. ग्रेट. आता नो वाय, नो हाऊ, देन व्हॉट. आता आपण आधी मागे बघितलेलं आहे हे बऱ्या प्रमाणात की फाउंडर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो किंवा लीडरचा रोल हळूहळू चेंज होतो जशी जशी ऑर्गनायझेशन ग्रो होते. आपण ते कोणचं एक्झाम्पल बघितलं की लीडरचा रोल जो आहे तो हळूहळू चेंज होतो, कारण त्याचा संपर्क मग काय होतो ना की खालच्या लोकांमधनं तुटत जातो बऱ्या प्रमाणात. आणि मग तो फक्त आपल्या हाऊस बरोबर हाऊ हाऊ टाइप्स बरोबर बोलतो, व्हॉट टाइप्स पर्यंत सुद्धा पोहोचत नाही तो बरेचदा. आणि हे जे डिसिजन मेकिंग आहे किंवा लीडरचा रोल हळूहळू जो बदलत जातो, कारण तो लिम्बिक ब्रेन मधून ऑपरेट करत असतो, कारण त्याचा वाय खूप क्लिअर असतो. आणि इथे मग फिलिंग आणि डिसिजन मेकिंगचं कंट्रोल हे लिम्बिक मधनं होत असल्यामुळे आपण आता सगळं वायच्या बद्दल बोललो आणि हाऊच्या बद्दल बोललो, आणि म्हणून आपण प्रश्न विचारतोय की आता व्हॉट बोला ना पुढे, व्हॉट काय, हाऊ टू ऍड्रेस द व्हॉट. येस. तर इथे परत एकदम मस्त स्लाइड आहे ही की हा व्हॉट आपण परत एक पॅरलल्स ड्रॉ केलेत खूप सारे. आपण आतापर्यंत जे बघितले ना त्याचे खूप सारे पॅरलल्स ड्रॉ केलेत आपण इथे. आता होतंय काय, आपण कुठून ऑपरेट करतोय, आता आता आपण व्हॉट पर्यंत पोहोचलोय, कारण आता आपण काय ठरवलंय की आपण आपल्या वाय बद्दल आणि हाऊ बद्दल भरपूर बोलून झालंय आता की वाय क्लिअर असला पाहिजे, मग वाय कोण असला पाहिजे, मग हाऊ क्लिअर असला पाहिजे, हाऊ कोण असला पाहिजे, मग हाऊ कोण डिपेक्ट करतं, ते कुठल्या ब्रेनमध्ये, हे सगळं आपण आतापर्यंत बोललोय. आता मुख्य मुद्दा येतो व्हॉटचा, कारण व्हॉटच आपल्याला घेऊन जाणारे मार्केट प्लेस, आणि ह्याच्या खाली एवढी मोठी मार्केट प्लेस आहे आणि त्या मार्केट प्लेसच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये व्हॉट आहे. आणि हा व्हॉट ऑपरेट करणारे निओ कॉर्टेक्स म्हणून. मग निओ कॉर्टेक्स म्हणून ऑपरेट करणारे म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे, त्याच्याकडे लँग्वेजची केपेबिलिटी असणार आहे, पण फिलिंग जरपर्यंत त्याच्या पोचत नाहीत वरून खाली, म्हणजे ओनरचा वाय क्लिअर आहे,
पण ओनर इज समहाऊ अनेबल टू एक्सप्लेन हिज वाय टू द व्हॉट पीपल. कारण व्हॉट हा तुमचा टेलिफोन ऑपरेटर असू शकतो, व्हॉट हा तुमचा मार्केटिंगचा माणूस असू शकतो, व्हॉट हा तुमचा सेल्स पर्सनल असणार आहे, व्हॉट हा तुमचा शॉप फ्लोअरवरचा माणूस असणार आहे. तर या व्हॉट्स पर्यंत जरपर्यंत तुमचा वायचा मेसेज कम्युनिकेट होत नाही आणि ते व्हेरी क्लिअरली, ते काय लिहिलंय आपण क्लिअरली ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत, तर तुमच्या वायला अर्थ नसतो. तुमची किती क्लॅरिटी असली ना वाय बद्दल तरी त्याला अर्थ नसतो जवळ तुमच्या वॉटच्या लोकांना तुमचा वाय समजत नाही. आणि हा झाला फर्स्ट पार्ट, समजत नाही. चला ठीक आहे, तुम्ही समजले. समजवल्यानंतर ते क्लिअरली मार्केट प्लेसला कम्युनिकेट करू शकता. कारण मार्केट प्लेस मध्येच तुम्ही सेल करणार आहे ना. तुम्ही नुसते वायस बनवले, सगळं झालं, इवन बी इट अ सर्व्हिस इंडस्ट्री ऑर अ प्रोडक्ट इंडस्ट्री ऑर मॅन्युफॅक्चरिंग, कुठली इंडस्ट्री असू दे, तुमचा जो प्रोडक्ट आहे, भले बी इट सर्व्हिस ऑर प्रोडक्ट ऑर एनिथिंग, तो कोणीतरी घेणार आहे. म्हणजे यू आर अकाउंटेबल अँड रिस्पॉन्सिबल फॉर सम कस्टमर. त्या कस्टमर पर्यंत आता हे तिन्ही रोल जर तुम्ही एकटेच करणार असाल तर छोट्या कंपनीपर्यंत ठीक आहे, पण कंपनी ग्रो झाली, आपण जसं म्हटलं क्रोन, आपल्या या कोणचा जो खालचा पार्ट आहे, बेस जो आहे तो ब्रॉड होत चाललाय हळू, आणि हेच लोक मार्केट प्लेस बद्दल बरोबर बोलत असतात. आता त्यांना कसं बोलायला पाहिजे, दे शुड स्पीक क्लिअरली अँड दे शॅल बी क्लिअरली अंडरस्टूड. आणि हे त्यांना मार्केट प्लेसला समजवता पण आलं पाहिजे की आमचा वाय काय. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या ऍड्सच्या वगैरे आपण एक्झाम्पल्स बघतो की जिथे वाय क्लिअर असतो ना, नुसतंच आमचं प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन हे असं जे लोक बोलतात त्यांची ऍड चं मार्केटिंग, त्यांच्या ऍडमुळे रेव्हेन्यू जनरेशन तेव्हापर्यंत होतं जेव्हापर्यंत ऍड जी आहे ती लोकांच्या डोळ्यासमोर होते. एकदा का ती ऍड गेली डोळ्यासमोरनं की मग त्यांचा प्रोडक्ट डाऊनफॉलला जातो. कारण आता ऍड कंटिन्युअस तुम्ही समोर नाही, ज्यांचा वाय क्लिअर असतो आणि ज्यांची लोक तो वाय लोकांपर्यंत क्लिअरली पोहोचवू शकतात त्या कंपनीला लॉंग टर्म सक्सेस मिळतो. बिकॉज अगेन वी कम बॅक टू द पॉइंट, सक्सेस इज अ टीम स्पोर्ट, इट कॅनॉट हॅपन इंडिव्हिज्युअली. सो इथे क्लॅरिटी आणि लाऊड म्हणजे तुम्ही व्यवस्थित बोलता आलं पाहिजे तुम्हाला की तुमचा वाय आयदर यू शो इट बाय ऍक्शन्स ऑर यू स्पीक क्लिअर. आणि येस, सो फॉर दॅट व्हॉट इज व्हेरी मच नेसेसरी इज की बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्या सगळ्यांना हे समजलं पाहिजे की आपण बोलतोय, म्हणजे सपोज करा की मी आता बोलतेय तर माझ्यासाठी सपोज मी एका ऑडिटोरियम मध्ये बोलतेय तर माझ्यासाठी बोलण्याच्या सोबतच मला लोकांचं लिसन करणं इम्पॉर्टंट आहे अँड नॉट नेसेसरीली ऑलवेज थिंग्स पुट इन वर्ड्स. बॉडी लँग्वेज मधनं लोक कम्युनिकेट करत असतात आपल्याला, अंडरलाइंड काही जेस्चर्स मधनं आपल्याला कम्युनिकेशन होत असतं. वी शुड बी एबल टू लिसन टू दॅट अँड देन इट इज कम्युनिकेशन. बिकॉज वेन यू आर स्पीकिंग अँड लिसनिंग, बोथ द थिंग्स, बोथ वे कम्युनिकेशन होत असतं. कारण जे लोक तुमच्या समोर बसलेले आहेत, इफ यू आर ऑन द डायस अँड लोक तुमच्या समोर बसलेले आहेत, तुमचं कम्युनिकेशनचं जवळ लाईन एस्टॅब्लिश होत नाही तर बोलण्याला काहीच अर्थ नसतो. आणि कम्युनिकेशनची लाईन एस्टॅब्लिश केव्हा होते, जेव्हा तुम्ही ऐकता. आणि इथे हिअर आणि लिसन मध्ये पण फरक. हिअर म्हणजे फक्त कानावर शब्द पडतात. आपण बरेचदा म्हणतो ना की समोरचा आपल्याला म्हणतो नाही मी ऐकतोय, अरे ऐकतो आहे ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही फक्त तिथे फिजिकली प्रेझेंट आहात, बट हॅव यू लिसन्ड, म्हणजे ते मनापर्यंत पोहोचलेत का ते शब्द, तुम्हाला ते समजलेत का. आणि जर समजले असते तर यू वुड हॅव रिॲक्टेड बाय नाव, बट यू हॅवंट. दॅट मीन्स आमच्या फक्त सॅटिस्फॅक्शन साठी इथे तो व्यक्ती समोर फिजिकली प्रेझेंट. म्हणून मी खूपदा गमतीदार मुलांना म्हणते, यू शुड बी फिजिकली एज वेल एज मेंटली प्रेझेंट इन द क्लास. फिजिकली तर तुम्ही प्रेझेंट आहात, कारण आता प्रेझेंटी लावायची आहे आपल्याला, अटेंडन्स मार्क करायची आहे, त्यामुळे फिजिकली प्रेझेंट आहात. बट व्हॉट अबाउट मेंटल स्टेट, मेंटली यू आर वॉन्डरिंग, यू हॅव गॉन टू द सेव्हन्थ हेवन, तुम्ही स्पेस ट्रॅव्हल करून आला आतापर्यंत. सो listening is very very important. That gives you the pulse of the market and that gives you the actual meaning, whether your why has gone to the base level or not. So listening is very good. That's the basic communication. आता एक मजेदार हे सॅलरी टेस्ट, म्हणजे सॅलरी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण
कॉन्टिनेंटलमध्ये वगैरे कोथिंबिरीसारखी चव असणारी ही एक वनस्पती असते. ह्याला सॅलरी टेस्ट असं गमतीचं नाव आहे. ह्याच्या मागे स्टोरी काय आहे, की सपोज करा की तुम्ही एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये बसलेला असतो आणि तिथे बसलेला असताना त्याला असं हेल्दी वगैरे खा वगैरे असं ऍडवाइस द्यायला त्याचे मित्रमंडळ, कधी कोणी प्रोफेसर्स, कधी कोणी असते त्याच्या टेबलवरती येऊन सांगतात. एक जण सांगतो त्याला की तुला यू शुड टेक राईस मिल्क, दुसरा सांगतो यू शुड ईट M&M, तिसरा सांगतो हे, मग कोणीतरी सांगतो नो यू शुड हॅव अ लॉट ऑफ सॅलरीज. आता तो हे सगळ्या लोकांचे विचार ऐकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेऊया की एका व्यक्तीला वेट लूज करायचं. आता त्याला या एवढ्या सगळ्या लोकांनी हे एवढे सगळे ऍडवाइसेस दिले. आता ऍडवाइसेस दिल्यानंतर तो गेला मार्केट प्लेस. मार्केट प्लेसमध्ये गेल्यानंतर ते सुपर मार्केटमध्ये सगळंच होतं जे त्या लोकांनी सांगितलं होतं. त्यांनी ते सगळं घेतलं. आता घेतल्यानंतर मग जो तेव्हा बिलिंग वगैरे करून आल्यानंतर त्यांनी त्याचा स्प्रेड बघितला की अरे मी हे तर सगळंच घेतलंय, ह्याच्यापैकी किती गोष्टींची मला आवश्यकता आहे आणि किती गोष्टी या मला नकोच आहे, त्याच्यामध्ये माझ्या डाएट पॅटर्न मध्ये हे चालणार नाहीये मला. तर मग त्याला कळतं की नाही, राईस मिल्क आणि सॅलरी या दोनच गोष्टी फक्त माझ्या जरुरीच्या, बाकी दोन गोष्टी मी फालतू विकत घेईन. म्हणजे आपण काय केलं की आपण फक्त लोक काय करतात ते, लोक काय सांगतात ते ह्याच्याकडे लक्ष दिलं. आपला वाय जर क्लिअर असता, विकत घेताना, ऐकताना सगळ्यांचा ऐका तुम्ही, पण विकत घेताना जर आपला वाय क्लिअर असता तर आपण ह्या दोनच गोष्टी घेतल्या असत्या, बाकीच्या गोष्टी घेतल्याच नसत्या, परचेसच केल्या नसत्या. पण आपला वाय क्लिअर नाहीये आणि ही क्लॅरिटी कशामुळे येते, इनसिक्युरिटी मध्ये येते. काय इनसिक्युरिटी होतीये की आपल्याला असं वाटतंय अरे हाताने सांगितलेलं पण जर खरं असलं तर आपला त्याला असं येईल, आपल्याला त्याचं पण ऐकलं पाहिजे, तो एवढ्या मोठ्या पोझिशनवर आहे, तो एवढी मोठी कंपनी रन करतोय, ते तुमचे कॉम्पिटिटर्स पण असू शकतात, ते तुमचे फ्रेंड्स पण असू शकतात. आपण म्हणतो नाही नाही त्यांनी ह्या पद्धतीने असं केलंय, त्यांनी किटो डाएट केलंय, मग त्या किटो डाएट मध्ये तर असं सांगतात की हे असं एवढं सगळं बदामन बिदामन बरंच सारं काही खायचं असतं, मग तो काय चुकीचं थोडी सांग, म्हणून आपण घेतो. वाय, बिकॉज आपल्याला फिअर ऑफ फेलियर असतं आणि म्हणूनच आपला कुठेतरी वाय क्लिअर नसतो, आपण स्वतःमध्येच आपल्याला क्लॅरिटी नसते. आणि म्हणून आपण काय करतो की वी हॅव टू गो फॉर द सॅलरी टेस्ट. की गुड फॉर युअर कॉम्पिटिशन असू शकते, ज्या गोष्टी तुमच्या कॉम्पिटिशनसाठी केले पण तुमच्यासाठी करेक्ट नसूच शकतात त्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किटो डाएटनी फरक पडणार असेल पण तुमच्या बॉडी टाईपला नसेल पडणार, देन व्हॉट यू आर डुईंग, यू आर वेस्टिंग युअर मनी, टाइम, एनर्जी. तुमच्या ट्रू वायला तुम्ही अलाइन नसल्यामुळे हे सगळं तुमच्यावर होऊ शकतं. आणि जर तुमचा वाय क्लिअर असेल तर तुम्ही वस्तू विकत घेताना फिल्टर कराल डोक्यामध्ये की अरे नाही, ही वस्तू माझ्यासाठी कॉस्ट सेम मे बी, पण माझ्यासाठी गरजेची आहे काही नाही. Then I'll just keep it aside. So this is called as a celery test. But for that celery test, our why should be very clear. Then we won't enter into all this. ग्रेट. Yes. So आज 43 minutes. Oh my God. येस, Yes. 12 स्लाइड्स होत्या. सो डेफिनेटली पण खूप क्लिअर झालं. म्हणजे हाऊ हा जो आहे ना, हाऊ सोबतच व्हॉट सुद्धा क्लिअर झाला इथे. म्हणजे व्हाय, हाऊ अँड व्हॉट या तिन्ही गोष्टी आज खूप डिटेलमध्ये क्लिअर झाल्या. आणि आज 4th डे आहे. अजून 2 दिवस आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा अजून आपण डेप्थमध्ये जाणार आहोत. आणि स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक खरंच आपल्याला विचार करायला लावणारं आहे की आपण Yes. नक्की कुठे आहोत, व्हाय मध्ये आहोत, हाऊ मध्ये आहोत की आपण व्हॉट मध्ये आहोत. आणि प्रत्येक वेळेस आपला जसा जागा बदलते, सिच्युएशन बदलते, तसं आपण व्हायचा हाऊ होऊ शकतो, हाऊचा व्हॉटही होऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त मिशन स्टेटमेंट आणि विजन स्टेटमेंट डेफिनेटली की ह्याच्यावरती विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि डेफिनेटली मलाही आज खूप शिकायला मिळालं. थँक्यू मॅडम. आणि आपण उद्या परत सगळ्यांनी भेटूयात दुपारी 2 वाजता पुस्तकातून स्वयंप्रेरणा ह्या पुस्तक विवेचनामध्ये स्टार्ट विथ व्हाय या पुस्तकाला घेऊन. सो धन्यवाद. Thank you. धन्यवाद.